गुगल मीटमध्ये जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. इयत्ता 8वी शैक्षणिक वर्ष 2025-26 आणि या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीची तयारी करणारे सर्व विद्यार्थी या तासामध्ये जॉईन झालेले आहेत. आता जे इथून पुढे जॉईन होतील त्यांच्यासाठी आपण फार वेळ देणार नाही. आपल्याकडं जी PPT आहे ती PPT आपल्याला पाहायची आहे आणि त्यामुळं त्या PPTला मी तुमच्यासमोर मुद्दामून स्लाईड शो करून चालू करणार आहे, जेणेकरून तुम्ही ती PPT पाहू शकता. सध्या मी तुम्हाला शेअर काही गोष्टी करतो आहे. तुमच्या बाजूने तुम्ही काहीही शेअर करायची गरज नाही. शेअर स्क्रीन म्हणून मी तुम्हाला माझं जे स्क्रीन आहे ते शेअर केलेलं आहे. तुम्हाला ते सगळ्यांना दिसत असेल अशी अपेक्षा आहे. फक्त अर्ध्या मिनिटामध्ये सांगायचं. आता जे तुमच्यासमोर स्क्रीनला दिसतंय ते सगळ्यांना पाहता येतंय का? पाहता येतं का याचा अर्थ मी काय म्हणतोय ते कळतंय का तुम्हाला? सर्वांना दिसतंय का ते? ओके. जे ऍडमिट होत हो आहेत सर. ओके. काम झालं की आपला मोबाईलचा आवाज बंद करायचा आहे. चालेल, सुरुवात करूयात. आपण वेळ घालवायचा नाही. या पद्धतीमध्ये आपलं माईकवर स्वतःचं कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. अन्यथा आपला माईक पुन्हा एकदा ऐकून घ्या, चालूच राहतो. आणि मग मी काही विद्यार्थ्यांना माईक चालू आहे म्हणून मीटिंगमधून आउट सुद्धा करू शकतो. थोडंसं काळजी घ्या. माईक आपला बंद करा. काही विद्यार्थ्यांना अजूनही आपला माईक बंद करायचं लक्षात आलेलं नाही. ओके, मी बोलतोय, लक्ष द्या. 8वी NMS परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी 2025 डिसेंबरमध्ये ही परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेसाठी जे काही विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी ही माहिती आपण चालू आहे. हो, सगळेच आहेत. मी पण आहे, सगळेच आहेत. मग माझं कसं दिसणार? ऐका ना जरा, तुम्ही काहीच सध्या दाखवायचं नाही. वही पेन घेतली का सगळ्यांनी? वही पेन लागणार आहे आपल्याला लिहायला आणि वही पेनच्या सहाय्याने आपण लिहिणार आहोत. आजचा आपला जो टॉपिक आहे पहा. आता मी तर काय केलेलं आहे, माझ्याकडं प्रत्येक मुद्द्यानुसार म्हणजे वर्गीकरणामधली वर्णमाला असेल ती वेगळी, विसंगत पद वेगळं, अक्षरं वेगळी, संख्या वेगळ्या, अशा प्रकारे जे जे काही प्रश्न येतात ना परीक्षांमध्ये ते सगळेच्या सगळे प्रश्न मी वेगवेगळे काढलेले आहेत. आणि या वेगवेगळ्या काढलेल्या प्रश्नांमध्ये कोणतरी बोलतंय रे, सगळ्यांची माईक एकदा बंद करता का? सगळ्यांची माईक एकदा बंद करा. आता कोणाचा माईक जर चालू राहिला तर मी मीटिंग मधून आउट करणार आहे. बघा, एक तर मी आउट केलेला आहे. मुद्दाम सांगतोय, मी मीटिंग मधून आउट करणार आहे. माईक बंद करा. मला बोलताना तुमचा त्रास नको, कारण मी जेव्हा बोलतोय ते सगळ्यांना कळलं पाहिजे, ऐकू गेलं पाहिजे. अनेक विद्यार्थी मध्ये माईक चालू ठेवतात, त्यामुळं त्यांना मी काय बोलतोय ते कळत नाही. त्यामुळं माईक टोटली बंद ठेवा. सध्या माईक जेवढे तुम्ही बंद ठेवाल ना तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. अजूनही काही जॉईन होऊ शकत नाहीत, ते फोन करतात, त्यांना मी नंतर सांगतो काय सांगायचं ते. परंतु आता तुम्ही तुमचे माईक बंद करा. पुन्हा एकदा ऐकून घ्या, काहींचे माईक चालू असतात, त्यांचे माईक मला बंद करावे लागतात किंवा मग मी त्यांना मीटिंगमधून बाहेर पण काढतो कधी कधी. एवढं नाही, पण त्यांनी थोडी काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, या विषयाकडे आपण. वर्णमाला, अक्षरमाला याच्याबद्दलचे यापूर्वीच्या सर्व परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न, सर्व म्हणजे कधीपासूनचे, 2007 मध्ये ही परीक्षा सुरू झाली, परंतु ऑन दी रेकॉर्ड आपल्याकडे 2017-18 पासूनचे सगळे प्रश्न उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या गटानुसार आहेत. त्यामुळं 17-18 पासून अगदी मागच्या वर्षी झालेली परीक्षा 22 डिसेंबर 2024ची तोपर्यंतचे सगळे प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ते आपण क्रमाने लावून पण घेतलेले आहेत. आणि त्याच क्रमाने जर आपण पुढे गेलो तर आपल्याला 2017-18 मध्ये, आता पहा, तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. तुम्ही काय करायचं आहे, हे लिहून ठेवायचे. 17-18 ला कोणकोणते प्रश्न आलेले आहेत थोडं लिहायचं काम चालू करा. म्हणजे तुमचं पण तिथं ॲक्टिव्हली शिक्षण आपण ज्याला म्हणतो ते होणार. नुसतं ऐकून लक्षात राहणार नाही. ह्याची उत्तरं कशी आलेली आहेत मी समजावून सांगणार आहे. त्यामुळे ते तुम्ही स्वतः लक्षात ठेवणं म्हणजे त्यासाठी लिहून काढणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जरी लिहिलेले असतील तर नक्कीच तुम्हाला त्यांचा फायदा होणार आहे. प्रश्न सगळ्यांना दिसतोय का स्क्रीनवरती? 11व्या क्रमांकाचा हा प्रश्न होता. कुणीतरी एकानं हो म्हणलं तरी चालेल, सगळ्यांनी हो म्हणायची गरज नाही. 11व्या नंबरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे प्रश्न क्रमांक 11 उत्तरासाठी, मोरे माईक बंद कर. पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे, त्या गटांशी जुळणारा योग्य पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. यामध्ये BDF असा एक गट आहे, FGM असा दुसरा गट आहे
आणि KLW असा तिसरा गट आहे. यापैकी मुद्दामून मी खालच्या बाजूला ABCD लिहून घेतलेली आहे. त्यांचे क्रमांक पण दिलेले आहेत, कारण हे तुम्हाला NMMSच्या परीक्षेला बसल्या बसल्या पहिलंच काम करायचं आहे. शेवटच्या पानावर हे लिहायचं, नंबर पण लिहून ठेवायचे, सरळ नंबर लिहायचे, उलटे नंबर पण लिहायचे. उलटे म्हणजे कसं, झेडला 1 नंबर द्यायचा, वायला 2 नंबर द्यायचा. या क्रमाने तुम्ही उलटं यायचं आणि उलटं येऊन सुद्धा तुम्ही तिथं काम करू शकता. 100ची संख्या मर्यादा असते, त्यामुळे त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मीटमध्ये जॉईन करून घेता येत नाही. त्यामुळं इथून पुढं काही विद्यार्थी आपोआपच मीटच्या बाहेर राहतील, हे नक्की होणार आहे. ठीक आहे, आपण मीटसाठी आणखी आकडा वाढवून घेता येतो का तो पाहूया, त्याप्रमाणे पुढे जाऊ. आता इथं करायचं काय असतं, तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये पहिलं काम करायचं की त्यांच्या पुढे त्यांचे नंबर लिहायचे. मी पटापट नंबर लिहितो पहा. बीचा नंबर लिहिलेला आहे 2, डीचा नंबर लिहिलेला आहे 4, एफचा नंबर लिहिलेला आहे 6. त्यांच्यामध्ये आपल्याला कुठंतरी काहीतरी साम्य दिसतं. त्याचप्रमाणे जीचा नंबर आहे 7. नाही, नीट एकदा पहा, नंतर आपण निर्णय घेऊ. सगळ्यांवरती नंबर लिहायचे, नंतर ठरवायचं. घाई करायची नाही, अतिघाई संकटात जाईल, असं तू कुठंतरी वाचलं असेल असं मला वाटतं. या पद्धतीनं सगळ्यांचे मी नंबर लिहिलेले आहेत, तुम्हाला ते दिसत असतील. ब्लॅक कलर मध्ये मी मुद्दाम ते लिहितो. बोला, उत्तर तुम्ही द्यायची आहेत. सर हा बोल. इथं आपल्याला काहीतरी साम्य सापडलेलं दिसतंय. 2, 4, 6, 6, 7, 13 आणि 11, 12, 23 यामध्ये आपल्याला काहीतरी क्ल्यू सापडलेला असावा. क्ल्यू असा आहे, मी वेळ न घालवता लगेच लिहून टाकतो. तो क्ल्यू असा आहे, तुम्हाला माईक चालू करायला संधी आहे, तुम्ही बोलू शकता, उत्तर देऊ शकता. परंतु मी इथं काय तर लिहिले, 2 अधिक 4 बरोबर 6, 6 अधिक 7 बरोबर 13, 11 अधिक 12 बरोबर 23. मग याच पद्धतीनं खाली दिलेल्या पर्यायांमध्ये आपल्याला आकडे लिहून त्यात पहिल्या दोघांची बेरीज पुढे येते का ते पाहायचं आहे. जे विद्यार्थी यूट्यूबवरती हा व्हिडिओ नंतर पाहतायत त्यांच्यासाठी सूचना आहे, गुगल मीट मध्ये तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर संपर्क करा, म्हणजे मी तुम्हाला गुगल मीटमध्ये जॉईन करून नंतर घेऊ शकतो. पुढच्या मीटपासून तुम्ही इथं येऊ शकता. आता इथं जर आपण PLN ला नंबर लिहिला, PLN, तर पीचा नंबर आपल्यासमोर दिसतोय 16, एलचा नंबर पण आपल्यासमोर दिसतोय 12 आणि एनचा नंबर आपल्यासमोर दिसतो आहे तो 14. परंतु या दोघांची जर बेरीज केली तर ती 14 इतकी येत नाही. मग बोला, कुठल्या उत्तरामध्ये येते? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. मला आकडे सांगता का मग? सीच्या खाली किती लिहू? 3 अधिक आरच्या खाली ऑप्शन नंबर 18 आणि मग यूच्या खाली 18. 21. म्हणजे अशा पद्धतीनं इथं तुम्हाला ओके, दुसरा जो पर्याय आहे तो बरोबर येतो. STA मध्ये ते येत नाही, BMT मध्ये पण ते येत नाही. म्हणजे हाही पर्याय चुकीचा आहे, हाही पर्याय चुकीचा आहे, हाही पर्याय चुकीचा आहे. माईक चालू आहे रे कुणाच तरी. अरे माईक बंद करा, बोलून झाल्यावर माईक बंद करा. बरेच विद्यार्थी बोलून झालं तरी माईक चालू ठेवत आहेत, त्यामुळं त्यांच्या घरातलाच आवाज सगळ्यांना ऐकू जातो. आता काय कुणाला कोण जॉईन माईक जाहीर बोललं की माईक बंद करायचा, विनाकारण नका चालू ठेवू. हा सर, ऑप्शन 2. हा, ऑप्शन 2 हे उत्तर झालेलं आहे. ऑप्शन 2 सर. थोरातने उत्तर सांगितले, बरोबर आहे. पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न कळला का सगळ्यांना? हा, म्हणजे अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला तिथं आकडेच लिहावे लागणार आहेत. आकडे लिहिल्याशिवाय तुम्हाला उत्तर मिळणार नाही. पुढचा प्रश्न, तोपर्यंत कुणाला तरी मला उत्तर द्यावं लागेल, का जॉईन होत नाही. हॅलो हॅलो, हा नाही, काय झालंय की आता 100 विद्यार्थी त्या गुगल मीटमध्ये ऑलरेडी झालेले आहेत आणि त्यामुळं नवीन विद्यार्थ्यांना मला जॉईन करून घेणं शक्य नाही. 100ची मर्यादा असते. सुरुवातीला जे 100 विद्यार्थी जॉईन झाले त्या 100 विद्यार्थ्यांना जॉईन करून घेतलेलं आहे. कदाचित उद्या तासाला लवकर जर तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला संधी मिळू शकते. एक काम करा, तोपर्यंत तुमचं नाव, शाळेचं नाव, शाळेचा पत्ता माझ्या मोबाईलला व्हॉट्सअपवर पाठवा. मी तुमचा नंबर सेव्ह करतो आणि याच ठिकाणी माझ्या चॅनलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्या आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलचा जो काही आपला ग्रुप आहे त्या ग्रुपची लिंक पाठवलेली आहे, त्याला क्लिक करून ग्रुपमध्ये जॉईन व्हा. मी ग्रुपमध्ये लिंक पाठवतो, ती तुम्हाला मिळेल. पुढच्या तासापासून जॉईन व्हा. आत्ताही प्रयत्न जर तुम्ही केला तर तुम्हाला तशी संधी मिळू शकते. जर कुणी मीटिंगच्या बाहेर गेलं आणि तर जागा जर निर्माण झाली
तर काही विद्यार्थी 1-2 विद्यार्थी तिथं जॉईन होऊ शकतात. सध्या 27 विद्यार्थी वेटिंगवरती आहेत. मी पण काही करू शकत नाही, 100ची लिमिट आहे. ओके, त्यांना स्पष्टीकरण देऊन झालेलं आहे, तुम्हालाही स्पष्टीकरण कळलेलं आहे. म्हणजे लवकर जॉईन होण्याचे काही फायदे असतात ते तुम्हाला कळलेले असतील. पुढे जाऊयात. दुसरा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. दुसऱ्या प्रश्नामध्ये त्या वेळेला आलेला प्रश्न 12व्या क्रमांकावरती MCQ LKX GQY अशा पद्धतीनं 3 गट दिलेले आहेत आणि 4 पर्याय दिलेले आहेत. चला पटापट नंबर सांगा. मी लिहितो इथं. एमच्या पुढे किती नंबर लिहायचा. नंबर लिहिण्यासाठी मी कलर जरा वेगळा घेतो. M is equal to 13. एमच्या पुढे 13. हा सर एमच्या पुढे 13 नंबर लिहायचा आहे. लिहिलाय. 13. एमच्या पुढे 11. एमच्या पुढे 17. आणि 17. 17. ठीक आहे. सर यल पुन्हा यल आलेला आहे 12. 12. 11. 19. 24. जीच्या पुढे 7. 25. 25. डेरे सर नमस्कार. 25. गुगल मीटचा लेसन चालू झालेला आहे, परंतु काय झाले की 100 विद्यार्थी ऑलरेडी झाल्यामुळे गुगल मीटची लिमिट संपल्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना जॉईन होणं शक्य होत नाही. सर काही दिसत नाहीये. ओके. आणि मी पुन्हा चालू करू, काही अडचण नाही. ओके ओके. हॅलो. हा 25. हॅलो सर. आता ज्यांना दिसत नाही त्यांनी एकदा मीटिंग मधून बाहेर जाऊन पुन्हा यामध्ये दिसेल. 18. सध्या तरी मी कलर बदलून घेतो. 24. ओके सर. एकमेकांमध्ये काही जवळचा संबंध दिसतोय का पहा. तो जर जवळचा संबंध मिळाला तर आपल्याला फार फायदा होऊ शकतो. हो. हा असा एक संबंध सापडतोय का पहा. 13, 3 आणि 17 यांचा काय संबंध. 12, सर 11, 24. पर्याय 3. नाही, पर्याय सांगू नका मला. यात संबंध तुम्हाला काय सापडला तो सांगायचा आहे. सर पहिल्या 2 पहिल्या 2 संख्यांची बेरीज बेरीज अधिक 1 म्हणजे या पद्धतीने अरे बेरीज इज इक्वल टू तिसऱ्या अक्षराची बेरीज. म्हणजे एक वाढवून बेरीज घ्यावी लागणार आहे. एक वाढवून बेरीज. तसं इथं पण झालेलं आहे. 12 ऑप्शन 2 सर. 23 त्यानंतर 23 आणि 24 या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर 2 मध्ये आहे का 3 मध्ये आहे. ऑप्शन 2 त्यांना उत्तर सांगायला. उत्तर सांगायचं थांबवा जरा. मला काय म्हणायचं आहे. तिसऱ्या ऑप्शन मध्ये जर आपण R ला 8 नंबर दिला, तिला 4 नंबर दिला आणि W ला 23 नंबर दिला. कोण बोलतोय काहीला मीटिंग मधून करावं लागेल. काही जणांना मीटिंग मधून मूव्ह करतोय कारण त्यांचं माईकच बनवत नाहीये. घरातलं सगळंच ऐकायला येतं. माईक ज्यांचे आहेत त्यांना मी म्यूट करू शकतो. नाही तसं नाही. तुम्ही कंट्रोल तुमच्यावर ठेवा. मला इथं उत्तर सांगताना सुद्धा तुम्ही जर बोलून देत नसाल तर मग तुम्ही विद्यार्थी मग कसे आहात. तुम्हाला तेवढंच फक्त करायचे. काय करायचंय. आपला माईक योग्य पद्धतीने चालू किंवा बंद करायचा आहे. ओके. पर्याय 3. इथं मी पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. म्हणजे 18 पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. आणि 22 पर्याय क्रमांक 3. तर पर्याय क्रमांक 3. होय. पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3. सगळ्यांना पर्याय क्रमांक 3 बरोबर सापडलेला आहे. म्हणजे दिलेले आकडे विचारात घ्यावे लागतात. ओके बस. दिलेले आकडे विचारात घ्या म्हणजे आपल्याला संधी मिळते. काय संधी मिळते. हा क्वेश्चन समजलेला नाही. परत एकदा सांगा. सांगतो मी. नीट ऐकायचं. इथं मी लिहिलेलं आहे 13 अधिक 3 बरोबर 16. परंतु इथं किती लिहिलेला आकडा दिसतोय आपल्याला. शेवटचा दिसतोय 17. अजिबात काळजी करू नका. माईक ज्यांचे चालू राहणार आहेत, घरातला ऐकू येते, आई बोललेले ऐकू येते, त्यांना मी रिमूव्ह करणार आहे. शेवटची सूचना. परत मी सांगणार नाही. तुम्ही मीटिंग मधून बाहेर गेला तुम्हाला वाईट वाटेल हे मला माहित आहे. पण मी काय करू शकत नाही कारण शेवटी मीटिंगचे काही नियम असतात. ते सुद्धा तुम्ही खात्रीपूर्वक पाळले पाहिजेत. ज्याला म्हणायचं आहे. काय म्हणतोय. बोल रे बाप पटकन बोल. कुणीतरी आता म्हणतो होतं सर काहीतरी शंका आहे त्याची.
सर हा क्वेश्चन डबल एकदा समजून सांगा, कारण की खूप जणांचे माईक ऑन होते ना, ते आम्हाला तुम्ही सांगताय ना ते काहीच ऐकू आलं नाही. ओके, सगळ्यांची माईक बंद करा. मी पुन्हा एकदा सांगतोय. 13 अधिक 3 बरोबर 16 आलेलं होतं. परंतु आपल्या इथं आकडा 17 दिसतोय. इथं 12 अधिक 21 केल्यावर 23 आलं होतं. आकडा 24 दिसतोय. 7 अधिक 17 केल्यावर 24 आलं होतं. आकडा 25 दिसतोय. म्हणजे तिघांमध्ये पण आपल्याला पुढं 1-1 वाढवून घ्यावं लागतंय आणि तसं आपण इथं वाढवून घेतलं म्हणूनच 16 अधिक 1 केलं तेव्हा 17 मिळालं. मग तशाच पद्धतीनं 18 अधिक 4 केल्यावर 22 मिळतंय. मग आपल्या वरच्याच नियमानुसार त्या 22 मध्ये 1 मिळवून मग 23 यावं. तसा 23वा क्रमांक डब्ल्यूचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या आकड्यांमध्ये वरती आपल्याला जी काही साम्य सापडलेलं आहे तेच साम्य खालच्या पर्यायापैकी कुठल्या आकड्यामध्ये आहे ते बघणं गरजेचं आहे. ओके सर. ओके ओके ओके. सर. आणखी एक फोन आलेला आहे. मला ते फोन पण उत्तर द्यावे लागतात. कांबळे सर बोला सर. ऐका ना 2 मिनिटं वेळ आहे का? हो आहे की सर, बोला की सर. माझा प्रश्न असा आहे की हा. आता कळमगावी सर्वसाधारणला पडली. बरं आपण नंतर बोलू सर, माझा तास चालू आहे. ओके ओके ओके. हां ठीक ठीक आहे सर, असू दे सर. हां, अनेक प्रश्न असतात लोकांचे, अडचण काय असतात. ठीक आहे. आता 17-18 मध्ये आलेला हा 12व्या क्रमांकाचा प्रश्न, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर सापडलेलं आहे. पुढचा प्रश्न 13व्या क्रमांकाला आलेला. 2017-18 पासून आपण सुरुवात केलेली आहे. आपण 2024-25 पर्यंत जाणार आहोत. KOLN. आता मात्र 4 आकडे आलेले आहेत. मग 4 आकडे आल्यावर काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतोय. बघू आपण, त्यात पर्याय निघतो, मार्ग नक्की सापडतो. फक्त बघायचं त्यांच्याकडे जरा. काही वेळेला आकडे पण लिहायचे, कधी कधी बघून पण समजतं. असं बघून समजतंय का पहा बरं तुम्हाला. एच्या नंतर लगेच बी आलेला आहे. एचच्या नंतर ओके. लगेच आय ओके. आलेला आहे. सापडलं का काही जणांना असं काय? मध्ये एक जागा सोडल्यानंतर Yes, केच्या sir. नंतर यल असतो. पर्याय नका सांगू मला, वरची हो माहिती सर. नसेल तर सांगत चला. हो हो. अजून काय सापडलं का तुम्हाला हो सर. वाय आणि एक्स ची माहितीमध्ये? एबीसीडी हो आपण सर. ज्या वेळेला म्हणतो सर वाय आहे एकच्या नंतर आहे. हो, आणि क्यूच्या नंतर कोण असतो? आर असतो. एनच्या नंतर असतो तो ओ असतो. म्हणजे ते पहिला आणि तिसरं एकानंतर एक आलेले आहेत, बरोबर. हो. एकानंतर एक आलेले पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाला. इथं बघा बरं, एल आणि के. एल आणि पर्याय के नंबर 1. म्हणजे एक तर चुकीचंच आहे. पर्याय दोन क्रमांक दुसरा. ऐका, पर्याय दोन क्रमांक 2. पर्याय मध्ये क्रमांक नंतर यू आलं. पर्याय क्रमांक 2. क्रमांक 2 सर. ओके ओके. सर पर्याय काय ऐकूयात क्रमांक हो 2. हो सर माईक पर्याय बंद करा. क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक ऐकूयात नाही. पर्याय क्रमांक बंद करा सांगायला आम्हाला सर काही काही समजत सर काहीच ऐकायला येत नाही. सर काहीच ऐकायला येत नाही. एकच मिनिट, सर. मी एकच मिनिट काम करतो. सर. एकाच मिनिटात मी काम सर. करतो. थांबा जरा, थांबा ना जरा. सगळ्यांचे माईक बंद झाले का? हो सर. सगळ्यांचे माईक बंद झाले का? आता कोणाचाही माईक चालू होणार नाही. सिस्टीमच मी केली. सगळ्यांचे माईक आता बंद झालेले आहेत. आता काही कुणीच उत्तर देऊ नका. माझं सध्या ऐका, तुम्हाला गरज पडेल तेव्हा मी माईक चालू करून मग सांगतो. तुम्हाला तोपर्यंत काही रिॲक्शन करायची असेल तर माईक बंद केलेले आहेत. नका ते साहेब सांगितलं त्याप्रमाणे माईक ऑलरेडी सगळ्यांचे बंद केलेले आहेत. अजिबात काळजी नसावी, कारण आपण गेल्या अनेक वर्षांपासून हे घेत आहोत आणि त्यामुळं तशी काही अडचण आपल्याला येत नाही. फक्त काही हॅलो हां हो, लिंक पाठवली. ऐका ना मॅडम, माझं लगेच ऐका. तास चालू आहे. 100 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. जे उशिरानं जॉईन झाले त्यांना 100पेक्षा जास्त गुगल मीटला घेता येत नाहीत, म्हणून 100च तिथं पूर्ण झालेले आहेत. उद्याच्या तासाला मात्र मी 100च विद्यार्थ्यांना पाठवतो. 100 विद्यार्थी फक्त घेतो. ठीक आहे. ओके. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना खरं तर तासाला ह्या जॉईन व्हायचं होतं. तुम्ही आता जे 100 आहात ते तरी ऐका नीट, आणि जे यूट्यूबला ऐकतायत तेही नीट ऐका. अनेक विद्यार्थ्यांना इथं जॉईन व्हायचं होतं, परंतु केवळ आणि केवळ गुगल मीटला 100ची मर्यादा असल्यामुळं आपण जास्त विद्यार्थी घेणार नाही. त्यामुळं तो एक मार्ग शिल्लक राहतो आपल्याला. याचा अर्थ असा झाला की पर्याय क्रमांक 2 मध्ये डी नंतर ई आला तिसऱ्या क्रमांकावर, तो बरोबर सलग DE आपण म्हणतो. तसंच UV असं म्हणतो आपण, त्यामुळे इथं तो दाखवलेला आहे बाणाने. जसे वरती माझे बाण आले होते तसेच पर्याय क्रमांक 2 मध्ये येत आहेत, म्हणून इथं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे असं काहींना वाटू शकतं. त्याचबरोबर पुढे जाऊ आपण. C आणि D बघा, इथं C आणि D पहा. डब्ल्यूच्या नंतर एक्स पण येतो. आता इथं नेमकं उत्तर बरोबर काय समजायचं? 2 नंबर समजायचं का 3 नंबर समजायचं?
तर अशा काही प्रश्नांमध्ये काही वेळेला तशा गोष्टी घडलेल्या असतात. तिथं आपण थोडी काळजी घ्यायची. पुन्हा एकदा चेक करायचं की आपल्याला पहिला डीच्या नंतर लगेच तिसऱ्या क्रमांकावर ई आला पाहिजे, आलेला आहे, बरोबर आहे. शेवटचा जो असतो त्याच्यापेक्षा अगोदरचा जो आहे एक सोडून मधला, तो यूच्या नंतर व्ही, तोही इथं आलेला आहे, म्हणजे हेही बरोबर आहे. इकडं डब्ल्यूच्या नंतर एक्स, इथं नीट पाहून घ्या, डब्ल्यूच्या नंतर एक्स तोही आलेला आहे बरोबर. सीच्या नंतर डी तोही बरोबर आलेला आहे. पर्याय 2 ज्यांनी लिहिला त्यांनाही बरोबर आहे. पर्याय 3 ज्यांनी लिहिला त्यांना सुद्धा बरोबर आहे. पर्याय 1 चूक आहे आणि पर्याय 4 सुद्धा चूक आहे. म्हणजे असे काही प्रश्न ज्या वेळेला येतात, आता मी पुन्हा जरा विद्यार्थ्यांना बोलायला संधी देतो. असे ज्या वेळेला पर्याय येतात ना, विद्यार्थ्यांना माईक चालू करायला संधी मुद्दाम चालू केलेली मी. असे जेव्हा पर्याय सर माईक बंद करायला हो केले, सगळ्यांचे बंद खूप केलेले आवाज आहेत. येते. सगळ्यांचे माईक बंद केलेले आहेत. आता कुणी माईक चालू करणार नाही. होतं तेवढं, सुरुवातीला विद्यार्थ्यांना तेवढी सवय नसते. विद्यार्थी पहिल्यांदाच तासांमध्ये येतात, त्यांना फार उत्साह असतो. आणि इकडे जे तुम्ही पाठवताय ते थम्सअप वगैरे ते जरा बंद करा, कारण ते रेकॉर्डिंगमध्ये येणार आहे. फार थम्सअपची गरज नाही. तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या, लिहून काढण्याकडे लक्ष द्या. काही वेळेला काही प्रश्नांची उत्तर या गडबडीमध्ये माझ्याकडून सुद्धा सांगण्याची मग चुकू शकतात. त्यामुळे थोडं मला तुम्ही वेळ द्या तिथं बोलायला, कारण तुम्हीच जर जास्त बोलला तर मग मी तास घेऊन फायदा काय होणार आहे. तुम्ही ऐकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चला जाऊयात पुढं. आणखी आपल्याला बरीचशी कामं आहेत, त्यामुळे मी सध्या माझाही कॅमेरा बंद केलेला आहे. सीच्या नंतर डी, डब्ल्यूच्या नंतर एक्स, डीच्या नंतर ई, यूच्या नंतर व्ही, याप्रमाणे हे सगळे आपले पर्याय क्रमांक. अशा वेळेला काय घडतं ते मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला अशा प्रकारे 2-2 उत्तर बरोबर असतात ना, त्यावेळेला ज्यांनी 2 लिहिलंय त्यांनाही मार्क मिळतो, ज्यांनी 3 लिहिलंय त्यांनाही मार्क मिळतो. मात्र जर उत्तरच निघत नसेल तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षा परिषदेकडून रद्द केले जातात. आणि काही वेळेला मग परीक्षा 180 मार्कांची जरी झाली तरी 178, 177, 179 मार्कांमधून मग मेरिट काढलं जातं. काही प्रश्न रद्द केले जातात. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. 17-18 मधले हे 3 प्रश्न संपले. आता 18-19च्या प्रश्नाकडे आपण आलेलो आहोत. तुम्ही तुमच्याकडे तुमच्या वहीमध्ये हे प्रश्न लिहा. तुम्ही तिथं पेन्सिलने जे तुम्हाला लिहायचंय ते लिहित राहा. तुम्हाला जे पेन्सिलनं लिहायचंय ते लिहा आणि ते पेन्सिलनं लिहून तिथं बघा की आपल्याला कशा पद्धतीनं उत्तर काढता येतंय का. मी तर सांगणारच आहे. तुमचे माईक जर चालू करायला सांगितलं तर तुम्ही सगळेच एक साथमेच चालू करता आणि त्यामुळे घोटाळा होतो आणि मग कुणालाच काय ऐकू येत नाही. अनेक विद्यार्थी अगदी लांब लांबच्या जिल्ह्यांमधून जॉईन झालेले आहेत. आणखी 100 विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं होतं, परंतु रिक्वेस्ट माझ्याकडे येऊन पडलेले आहेत. मी त्यांना गुगल मीटला जॉईन करून घेऊ शकलेलो नाही. इथून पुढं आता मी ज्या लिंक पाठवणार आहे त्या फक्त ग्रुपला पाठवणार आहे. माझ्याकडे जो एक 100चा मी ग्रुप बनवणार आहे आणि त्या ग्रुपला लिंक पाठवणार आहे. नीट ऐकून घ्या सगळ्यांनी. फक्त 100चाच ग्रुप बनवतो आणि 100च विद्यार्थ्यांना लिंक पाठवतो आणि ते 100 फक्त आपण त्या ठिकाणी मग गुगल मीटला घेऊया. कारण मग एवढी सगळी जनता शक्य नाही ते घेणं, मलाही शक्य होणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की तुमचं नाव शाळेचं ऐका ना माझं, नंबर 4 इकडं ऐकून घ्या. तुम्हाला मध्ये यायचं आहे, त्यासाठी तुमचं नाव, शाळेचं नाव आणि शाळेचा पत्ता माझ्या या नंबरवरती पाठवून द्या. इथं तो नंबर तुम्हाला सगळ्यांना दिसतोय आणि त्या नंबरवरती पाठवा. मी तो सेव्ह करतो आणि तुम्हाला ग्रुपमध्ये घेतो, किंवा तुम्ही जरी ग्रुप थेट जॉईन केला तरी चालेल, काही अडचण नाही. कारण ग्रुपची लिंकसुद्धा मी यापूर्वीच्या 2-3 व्हिडिओजमध्ये ऑलरेडी यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. तो ग्रुप जॉईन करा. पण ग्रुप जॉईन करण्यापूर्वी माझ्याकडे माहिती येऊ द्या की नेमकं कोण जॉईन झालेलं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना इथं संधी आहे ग्रुपमध्ये जॉईन होण्याची. कुणालाही काही लगेच बंधन नाही. ठीक आहे, समजलं असेल सगळ्यांना ही सूचना. त्याप्रमाणे तुम्ही ते मेसेजेस पाठवा. सूचना या 100 विद्यार्थ्यांना नुसती आत्ता गुगल मीटमध्ये समजलेली आहे आणि बाकीच्या काही 1000 विद्यार्थ्यांना नंतर हा व्हिडिओ यूट्यूबला पाहिल्यावर समजणार आहे. ओके, तुमचे आवाज थोडेसे बंद ठेवणं गरजेचं आहे. इथं आपण जर उत्तर काढलं तर इथं 17 आणि PR दिसतंय. मग 17 आणि PRचा काही संबंध आहे का? WY आणि 24 दिसतंय. DF आणि 5 दिसतंय. त्यासाठी पुन्हा आपल्याला नंबर लिहावे लागणार आहेत. मी माझ्याकडे असलेल्या या छोट्याशा पेनच्या साह्याने, म्हणजे अर्थात हा पेन आहे, माझ्याकडे रायटिंग बोर्ड आहे, त्याच्यावरती मी लिहितो, ते PPT वरती उठतं. त्याप्रमाणे मी इथं लिहिणार आहे. Pची जी काही नंबर असायचा तो लिहिलेला आहे 16, Rचा नंबर लिहिलेला आहे 18. 16 आणि 18 यांच्यामध्ये तुम्हाला काही 17 दिसतंय का पहा.
डब्ल्यू साठी आपला जो नंबर होता तो होता 23 आणि वायचा नंबर होता 25. पुन्हा तुम्हाला इथं 24 दिसतंय. त्या 23 आणि 25चा काही संबंध आहे का ते बघा. डी हा क्रमांक 4 आहे, एफ हा क्रमांक 6 आहे आणि इथं 5 लिहिले. यावरून तुम्हाला विचार करायचा आहे. बाकीच्या सगळ्यांचे आकडे लिहायचेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्समध्ये उत्तर टाकलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. चॅट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. तांबोळी या विद्यार्थ्यानं 4 लिहिलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 पण लिहिले. बघू द्या बरं मला 2 आहे का उत्तर. त्याने 2 कसं काय लिहिले. मीरा सपकाळचं उत्तर तर 1 असं लिहिले. सपकाळी 1 लिहिले. गुलेने 4 नंबर काढलेला आहे. 2 कसं येतं. एचची किंमत आहे 8 आणि केची किंमत आहे 11. असं नाही जमू शकत. इथं जर 10 असतं तर ते जमलं असतं. 2 चुकीचंच आहे. सलग घेतलेत ना. 4 नंतर 6, 23 नंतर 25 म्हणजे 16, 17, 18, 23, 24, 25, 4, 5, 6 असे हे क्रमांक आहेत. बीचा जर आपण 2 आकडा घेतला, ईचा 5 घेतला, मध्ये 4 आहे पण हे सुद्धा चुकीचं आहे कारण 2, 3, 4 किंवा 3, 4, 5 असं इथं सुद्धा आलेलं नाही. 13 एल मध्ये काय घडले बघू आपण. एल साठी लिहूया 12 आणि एन साठी लिहूया 14 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. अनेक विद्यार्थी जगताप, शिंदे, आता सगळ्यांची नावं मला तिथं लगेच वाचता येत नाहीत. बोंबले असं एक नाव आहे, मोरे नाव आहे. अनेक विद्यार्थी या ठिकाणी उत्तर बरोबर देत आहेत. पर्याय क्रमांक 4 त्यांनी सांगितलेला आहे. मात्र इथून पुढच्या गुगल मीटला जॉईन व्हायचं असेल तर बाकीच्या गोष्टी ज्या मी सांगतो त्या पूर्ण करून घ्या. ग्रुपमध्ये या. ग्रुपमध्ये आपण लिंक पाठवत जाऊ या सगळ्यांना. आज मी काय केलं होतं की महाराष्ट्रामध्ये माझे जे काही शिक्षक बंधू आहेत त्या सगळ्यांना मी लिंक पाठवलेली होती. त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना लिंक मिळाली आणि परिणामी अनेक विद्यार्थी या आजच्या तासाला जॉईन होण्यापासून राहिलेले आहेत. मात्र त्या विद्यार्थ्यांसाठी मी या चालू तासाचं रेकॉर्डिंग माझ्याकडे चालू आहे. ते चालू आहे का खात्री करून घेतो मी एकदा. रेकॉर्डिंग ओके चालू आहे. रेकॉर्डिंग 26 मिनिटं झालं तास चालू आहे आणि या रेकॉर्डिंगला मी तिथं तुमच्यासमोर ऑलरेडी यूट्यूबवरती पाठवणार आहे. काळजी करायची नाही. यूट्यूबवरती हा व्हिडिओ त्यांनी नंतर पाहायचा आहे आणि पुढच्या वेळेला जॉईन व्हायचं आहे. 2018-19 मधला प्रश्न क्रमांक 60 झाला. 61 क्रमांकाचा प्रश्न आहे. XTRNFB आधी नंबर लिहायचे तुमच्याकडे. तुम्ही हे प्रश्न लिहून घ्या नंतर. आणि 2 विद्यार्थ्यांनी हात वरती केलेला आहे. पाटील बडे तुमचं काय म्हणणं आहे ते. माईक मी चालू करतोय, तुम्ही फक्त सांगा तुमचं काय म्हणणं आहे. फक्त दोघंच चालू करा माईक, कोणीही बोलू नका. पाटील पाटील म्हणजे आपली ती फाल्गुनी आहे का. फाल्गुनी बोल काय म्हणते तू. हा सर. हां आणि बडे त्या विद्यार्थ्यांनी पण हँड रेज केलेला आहे म्हणून त्यांना काय बोलायचंय. हां बोल. सर मला स्क्रीन दिसत नाही. सर कॅन स्पीक. स्क्रीन दिसत नाही. मग त्याचं कारण एक काम कर. तू दुसऱ्या कुठल्या एखाद्या विंडोला पिन करून ठेवलेलं आहे का ते बघ बरं. कारण माझ्याकडून नाही. बहुतांश विद्यार्थ्यांना दिसते परंतु जे विद्यार्थी दुसऱ्याच एखाद्या विंडोला पिन करतात त्यांना ते दिसत नाही. एक काम कर, पुन्हा मीटिंगच्या बाहेर जा. मीटिंगमध्ये ये, तुला मी पुन्हा जॉईन करून घेतो. फाल्गुनी नाशिकवरून जॉईन झालेली आहे. सर मी सांगू का. हो सांग. आता एक्सचा आता उलट क्रम लावला तर 3 अक्षर येतात आणि तसंच जर आपण एन आणि आर च केलं तर त्यांच्यामध्ये पण 3च अक्षर येतात. तर तसं तर्क लावायचं आपल्याला. म्हणजे याच पद्धतीने जर आपण हां बोल. शब्दांच्या मध्ये 3चा फरक आहे. बरोबर 3चा फरक आहे. 3चा फरक असं म्हणण्यापेक्षा आपण 4चा फरक म्हणूयात की रे. 3चा कसं काय फरक झाला कारण एक्स अक्षरांमध्ये 3 क्रमांक आहेत. हा मध्ये 3 अक्षरं सोडलेली आहेत. मध्ये 3 अक्षरं सोडलेली आहे. हा बोल. पर्याय क्रमांक 2. ओके पर्याय क्रमांक 2 ओके. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन 2 मध्ये सर ऑप्शन नंबर 2. ऑप्शन ठीक आहे. सगळ्यांचे माईक पुन्हा बंद केलेले आहेत. सगळेच मुलं उत्तर देतात. काहींची रेंज कमी असते, काहींची जास्त. पर्याय तुम्हाला चॅट बॉक्समध्ये 2 नंबरचा टाकायचा आहे. नुसते पर्याय टाकू नका, तुमच्याकडे ते लिहून घ्या आणि लिहून घेतल्यानंतर मग तुम्ही त्याचा वापर करू शकता. कारण हे कसं आहे विसरून जातं आपण कोणता प्रश्न कोणत्या पद्धतीनं सोडवलेला आहे. तुम्ही एकदा जर संपूर्ण सगळी वर्णमाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवले तर तुम्हाला फायदा काय होणार आहे की तुम्ही
या प्रकारचे प्रश्न आल्यानंतर आपण पूर्वी काय विचार केला होता तसा विचार करून ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात, कारण हेच प्रश्न काही रिपीट होणार नाहीत. यासारखे प्रश्न पुन्हा पुढे येणार आहेत. शिंदे आणखी सुद्धा ऑप्शन नंबर 2च दिलेला आहे. तनिष्का बंटे असं एक नाव दिसतंय, त्यांनी सुद्धा ऑप्शन नंबर 2च. अनेक विद्यार्थ्यांचं उत्तर ते बरोबर आहे. म्हणजेच इथं 24 वजा 20 म्हणजे 4. 4चा फरक इथं पण आहे. 15 वजा 11 म्हणजे 4. म्हणजे इथं सुद्धा 4चाच फरक सगळीकडे असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ओके हा या ठिकाणी ओके आहे, बरोबर आहे. आणखी एक प्रश्न आलेला आहे, क्लास दररोज आहे का? तर मी तसा क्लास दररोज घेण्याचा माझा प्रयत्न असतोच, परंतु माझ्या काही वैयक्तिक कामांमुळं मी काही दिवशी क्लास नाही घेऊ शकणार, हे नक्की. मी क्लास असेल त्या दिवशी ग्रुपवरती क्लासची लिंक पाठवली जाईल. त्यानंतर CKT NQD BLT हा 62 क्रमांकाचा प्रश्न 2018-19 मध्ये आलेला पहा. आणि आता सुरुवातीला आज जरा प्रश्न आपले कमी चाललेले आहेत. आणखी आपलं स्पीड नंतर वाढणार आहे, कारण मध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीनं पुन्हा काहीच अडचणी येणार नाही. त्यानंतर आणखी काही विद्यार्थी चैतन्य एंटरप्राइजेस असं एक नाव आहे, घुले एक नाव आहे, त्यांनी हातवरती केलेले आहेत. त्यांना नेमकं काय म्हणायचं त्यांनी चॅटबॉक्समध्ये लिहून पाठवा. काही अडचण नाही, मी चॅटबॉक्स पाहतो आणि चॅटबॉक्समधून तुमचं काय म्हणणं आहे ते शोधून काढतो. चॅटबॉक्स लिहा, काय तुम्हाला लिहायचं आहे ते चॅटबॉक्समध्ये लिहा. चॅटबॉक्समध्ये काय लिहा, काय तुम्हाला लिहायचं आहे ते. पुन्हा फाल्गुनीने हात वरती केलेला आहे, तिला अजून चित्र बहुतेक दिसत नाही. मी आता माईक चालू करण्याच्या फंदात पडत नाही, मी फक्त हेच पाहतोय की विद्यार्थी किती उत्तर देत आहेत, काय लिहित आहेत, त्यांची अडचण काय लिहित आहेत. संख्यांमध्ये 4चा फरक आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसलं होतं. मध्ये 3 संख्या शिल्लक ठेवलेल्या होत्या. ओके, आता CKT NQD आणि BLT या तिघांमध्ये आपल्याला काय संबंध सापडतोय का पहा. करा जरा प्रयत्न, म्हणजे तुम्हाला पण काही गोष्टी त्यातल्या समजतील. तर इथं जर तुम्ही प्रयत्न केला, CKT ला नंबर लिहिले, NQD ला नंबर लिहिले, BLT ला नंबर लिहिले, तर तुमच्या असं लक्षात येईल. आता तुम्ही बोलण्यापूर्वी मीच सांगतो की अशा प्रकारच्या 3ही गटांमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध सापडत नाही. नका प्रयत्न करू, राहू द्या, ऐका मी काय बोलतोय ते. काही प्रश्नांमध्ये आता प्रश्न काढताना काय चुकलेलं असेल ते त्यांनाच माहिती, परंतु CKT NQD आणि BLT या तिघांमध्ये काहीच संबंध सापडत नाही. परिणामी 2018-19 मध्ये हा 62 क्रमांकाचा प्रश्न महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अर्थात MSCE कडून रद्द करण्यात आलेला होता, कारण त्याचं उत्तर नेमकं काय ते परीक्षा परिषदेला पण सांगता आलेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला आम्ही 179 मार्कांमधून मेरिट लावलेलं होतं. कळलं असेल सगळ्यांना, नक्कीच कळलं असेल सगळ्यांना. आणि आता प्रयत्न करू नका, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न त्यावेळेला परीक्षा परिषदेने काय केलेला होता, पूर्णपणे कॅन्सल केलेला होता, मार्कांना धरलेला नव्हता. कोणी काही जरी उत्तर लिहिलेलं असलं याचं तरी ते प्रश्नच रद्द केल्यामुळं ते कुठला पर्याय बरोबर हे गृहीत धरलेलं नव्हतं. 2019-20 चला 19-20 मध्ये या. माईक चालू करावं तर मग असं वाटतं की विद्यार्थी विनाकारणच बोलत बसतायत, म्हणून मी अजून माईक चालू करत नाही. थोड्या वेळासाठी संधी दिली तर बघा आता कोण कोण काय काय कसं कसं बोलतंय. माईक चालू करायला संधी दिली की विद्यार्थी काहीही सर तो क्वेश्चन तुम्ही कट केला का? हो, तो मी नाही कट केलेला, परीक्षा परिषदेने तो रद्द केलेला आहे. गुरव यांना बरोबर तर्क लागत नव्हता का? कुठलाच तर्क लागत सर नाही. परीक्षा परिषदेने रद्द केलाय म्हटल्या विषय संपला. हा ऐका ना, परीक्षा परिषदेने तो रद्द केला. तुम्ही सांगा ना. सर दुसरा पर्याय. ठीक आहे, इथं या प्रश्नाकडे या. सर दुसरा पर्याय. आताच्या प्रश्नाकडे या, चालू प्रश्नाकडे फक्त या. तुमच्या आवाज सर दुसरा पर्याय. हा बघूयात कसा येतोय तो बघूयात. नमस्कार सर. नमस्ते, बोला. ते तुम्ही सकाळी लिंक टाकली बघा. हो, लिंक टाकली होती त्या गुगलला. 100 विद्यार्थी जॉईन झाले, त्याच्या पुढचे अजून 100-200 विद्यार्थी वेटिंगला राहिले. आणि मग त्यामुळं गुगल मीटला 100ची मर्यादा असल्यामुळं मला पण काय करता येईना. माझा तास चालू आहे,
शिकवायचं काम चालू आहे. आणि हाच व्हिडिओ जो आता तयार होणार आहे तो यूट्यूबला मी लगेच टाकणार आहे. यूट्यूबची पण लिंक तुम्हाला नंतर पाठवतो. त्याच्यावरती आजचे दिवस तास पहा. नंतरच्या वेळेला काय करायचं ते मी पुढचे ऑप्शन्स वेगळे शोधून काढतो. जास्तीत जास्त विद्यार्थी गुगल मीटमध्ये यावेत असं मला वाटतं, कारण त्यांना थेट इंटरॅक्शन करता येते, बोलता येतं म्हणून. ओके सर. ओके. ग्रुप लवकरात लवकर शोधा, लवकरात लवकर ग्रुपमध्ये या. आता काय झालं की तुम्ही कुणी काही शेअर करायची गरज नाही. तुम्हाला शेअर करायला बंधन टाकतो आता जरा, म्हणजे थोडं थोडं इथं आपल्याला बंधनं टाकणं सोपं काम आहे, काय अवघड नाहीये. ते मी टाकलेलं आहे आता सुद्धा बंधन. अनेक विद्यार्थ्यांचं ऑप्शन 1 आलेलं आहे. कसं आलेलं आहे एकदा बघायचं का? मग बघूया. मी सांगू का तुम्ही सांगताय? कुणीतरी एकालाच मी माईक चालू करायला सांगतो, त्यांनीच करा, सगळ्यांनी करू नका. हँडरेज केले असतील त्यापैकी ठीक आहे. लिमकर एक नाव दिसतंय. अरे वा, आदलिंगे सर पण आलेले आहेत का? त्यांनी पण टाकलेलं आहे. कुणीतरी एकाने सांगा कोणीतरी. ठीक आहे, कोण सांगतो? अरे ऑप्शन नंबर मी काय सांगतोय कळते का मराठीत तुम्हाला? मला ऑप्शन तुम्ही सांगायचंच नाहीये. ऑप्शन सांगायचा नाही. सांगायचंय काय? ते उत्तर तुम्ही कसं काढलं ते सांगायचं. ऑप्शन नका सांगू. ठीक आहे, मीच सांगतो. कारण तुम्ही फक्त ऑप्शनच सांगताय. तुम्ही उत्तर कुरडीने सांगितले बघा, त्या संख्येचा वर्ग आहे म्हणून. बरोबर आहे. इथं आपण लिहूया बी, त्यासाठी 2, डी साठी 4, डी साठी 4 आलं, पी साठी 16, सी साठी येतं 3 आणि आय साठी येतं 9. म्हणजे इथं प्रत्येक संख्येचा काय झालेला आहे? वर्ग झालेला आहे. 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9. या पद्धतीनं वर्ग संख्या घेतलेली आहे. म्हणजे एकाच वेळेला बुद्धिमत्तेमध्ये गणितातली संकल्पना वापरलेली आहे. मग तसं जर इथं आपण बघितलं तर ईचा नंबर 5, एक्सचा नंबर 24 मेळ बसत नाही, कारण 5चा वर्ग 25 असतो. डीचं नंबर 4 आणि टीचा नंबर 20, 4चा वर्ग 16 असतो, हेही बसत नाही. केचा नंबर आहे 11, झेडचा नंबर आहे 26, 11चा वर्ग 26 नाही. एचा नंबर 1, एचा नंबर 1, 1चा वर्ग 1, म्हणून 1 हा पर्याय बरोबर आहे. अनेक विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 सांगितलेला आहे आणि तो बरोबर आहे. ओके. म्हणजे अशाच पद्धतीने तुम्हाला मी थोडंसं माझ्या दुसऱ्या स्क्रीनवरती आता घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवतो. आता हे सगळे प्रश्न एकानंतर एक येणारच आहेत. पहा, 19-20, 19-20 नंतर 20-21, 21-22, 22-23, 23-24, 24-25 पर्यंतचे सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत. आणि 25-26 साठी मात्र इथं लोडिंग म्हणलंय, कमिंग सून म्हणलंय. डिसेंबरमध्ये तुम्हाला 25-26चा प्रश्न सापडणार आहे. म्हणजे माझ्याकडं जेवढा काही वेळ उपलब्ध होता, अजूनही पुढे माझी काही कामं राहिलेली आहेत, त्यामध्ये मी सांगू इच्छितो की हे पुढचे जे सगळे प्रश्न आहेत ते तुम्हाला मी स्क्रीनवरती आत्ता दाखवतोय. तुम्ही हे सगळे लगेच लिहून घेऊ शकत नाही, हे मलाही माहिती आहे. परंतु जिथपर्यंत आपण आलो होतो इथपर्यंत आपण आलो होतो की नाही, इथून पुढचे प्रश्न मी एकानंतर एक पुढं फक्त स्क्रीनवरती घेणार आहे. त्यानंतर हा जो व्हिडिओ तयार होणार आहे तो यूट्यूबवर टाकणार आहे. यूट्यूबला जाऊन तुम्ही महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन, इथं खाली पण नाव लिहिलेलं असतं, ते पाहायचं, तो चॅनल पाहायचा आणि त्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा. व्हिडिओ चालू केल्यानंतर समजा 19-20 मधला हा प्रश्न आलेला आहे, इथं व्हिडिओ पॉज करायचा, हा प्रश्न लिहून घ्यायचा, पुढं प्रश्न सगळे लिहून घ्यायचे अगोदर, नंतर सोडवायचे. 19-20चा हा पुढचा प्रश्न आहे, व्हिडिओ पॉज करायचा, थांबवायचा आपल्या मोबाईलमध्ये आणि हा प्रश्न लिहून घ्यायचा. याच पद्धतीनं अगदी 24-25 पर्यंतचे सगळे प्रश्न मी दाखवत आहे, ते तुम्ही पाहायचेत. व्हिडिओ त्या ठिकाणी पॉज करायचे आणि हे प्रश्न लिहून घ्यायचे, सगळी उत्तरं काढायची. आपली वही उत्तरांनी भरलेली असावी. एकानंतर एक एकाच प्रकारचे प्रश्न आपण कमीत कमी, आता पहा आपल्याकडे 7 ते 8 परीक्षांचे पेपर आहेत, कमीत कमी 8-24 प्रश्न तरी आपण नक्कीच या एका प्रकारचे सोडवलेले आहेत. आणि असे माझ्याकडं किमान 750 प्रश्न आहेत जे यापूर्वीच्या परीक्षांमध्ये आलेले होते. 750 प्रश्न ते, त्यानंतर 1500 प्रश्न याच पद्धतीचे माझ्याकडे अजून आहेत. एवढे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्या प्रकार वाईज आपण वेगवेगळे केलेले आहेत. याशिवाय विज्ञानचे प्रश्न प्रकरण वाईज, इतिहास भूगोल नागरिकशास्त्राचे प्रश्न प्रकरण वाईज, गणिताचे प्रश्न सुद्धा प्रकरण वाईज काढलेले आहेत. त्या पद्धतीनं तेही आपल्याला गुगल मीटवरती तास घ्यायचे आहेत. 24-25च्या प्रश्नांपर्यंत मी आलेलो आहे. सगळे प्रश्न मी 17-18 पासूनचे 24-25 पर्यंतचे सगळ्या विषयांचे अशा पद्धतीनं काढलेले आहेत. ग्रुपमध्ये या,
तिथं तुम्हाला लिंक आता इथून पुढची पाठवली जाईल. कारण विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहता सगळ्यांनाच लिंक पाठवून मलाच इथं त्याचा लोड होतोय, सगळ्यांना मी घेऊ शकत नाही. त्याला एक पर्याय आहे, ॲट ए टाईम लाईव्ह पण आपण यूट्यूबवरती करू शकतो. लाईव्ह टाकल्यानंतर काही विद्यार्थी यूट्यूबवर पाहतील, काही विद्यार्थी गुगल मीटवरती पाहतील आणि त्यांची उत्तरं ती लाईव्हमध्ये सुद्धा यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतील. म्हणजे असाही एक मार्ग असतो. यापूर्वी आम्ही अशा पद्धतीनं 3,000 विद्यार्थ्यांना सुद्धा कोरोनाच्या कालावधीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे यूट्यूबच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून. काही अडचण येत नाही. एकही दिवस शाळेत न जाता त्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळवलेली आहे. सध्या तरी मी आजचा हा तास बंद करणार आहे, परंतु तुम्हाला जरा मला दाखवायचं आहे की नेमकं आपल्याला त्या PPT काय काय आहे. थोडंसं दाखवून घेतो, मग आपण त्या दिशेनं जाऊया. मला इथं PPT ही अगोदर क्लोज करू द्या. ही PPT मी क्लोज केली. त्यानंतर माझ्याकडे जो पॉवर पॉईंट आहे तो मी इकडे घेतला. त्यामध्ये इथं तुम्ही फक्त डावीकडे पहा, खालचा आकडा फक्त हा बघून घ्या. हा खालचा जो आकडा आहे 862 PPTs आपल्याकडे आहेत. म्हणजे किमान याच्यामध्ये 750 प्रश्न तरी नक्कीच सगळे म्हणजे कुठून सुरुवात झाली, अगदी वरून जर आपण पाहिलं इथं हा कर्सरवरती नेल्यानंतर, तर इथं आपल्याला पहिल्यांदा सापडतं ते अक्षरमाला. या पद्धतीपासून सगळे प्रश्न अगदी पुढे जाऊन अक्षरमालेचे सगळे प्रश्न, समसंबंधचे सगळे प्रश्न, वेगवेगळे सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, पिरॅमिड असेल, आकृत्या असतील, जलप्रतिबिंब, आरशातलं प्रतिबिंब, तर्क, अनुमान, दिशा, कालनिर्णय, कॅलेंडर वगैरे वगैरे, तर्क, अनुमानचे सगळे, घनाकृती, ठोकळे, सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण वेगळे वेगळे केलेले आहेत आणि ते आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगणार आहोत गुगल मीटच्या साहाय्यानं. मीटमध्ये विद्यार्थ्यांना यायचं आहे, दिशेचे काही प्रश्न होते पहा, तेही आपण सोडवून घेणार आहोत. म्हणजे प्रकार सगळे आहेत. वेण आकृतीबद्दलचे प्रश्न होते तेही वेगवेगळे घेतलेले आहेत. काही गणिती कूट प्रश्न तेही घेतलेले आहेत. सगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन झालेले आहेत. इथं आकृतीला घड्या घालणे, थोडे भाग कापणे, पुन्हा उलगडणे, अशा अनेक प्रकारचे प्रश्न आपण घेतो आहोत. सध्या तरी मग मी ही PPT माझी क्लोज केलेली आहे. तुम्हाला माझं जे स्क्रीन शेअरिंग चाललेलं आहे ते सुद्धा मी इकडं जाऊन आता बंद करतो. तासाबद्दल तुमच्या काहींच्या प्रतिक्रिया मला थोडक्यात पाहिजेत, सगळ्यांच्या प्रतिक्रिया नको आहेत. थोडक्यात 1-2 विद्यार्थ्यांनीच फक्त प्रतिक्रिया द्या, म्हणजे मला आजचा तास बंद करता येईल. कोण बोलणार आहे नक्की? पर्याय क्रमांक 2. आणि आता उत्तर सगळे आलेले आहेत. काय आहे तुम्ही? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 सर. ऐकू येते का तुम्हाला मी काय सांगतोय ते? तुम्ही आता पर्याय सांगायचेच नाहीत, ते प्रश्न तुम्ही सोडवत राहा. नंतर पाहिल्यानंतर यूट्यूबला हा व्हिडिओ मी टाकतो, त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रश्न दिसतील, तिथं तुम्ही ते पहा. मी आत्ता काय म्हणतोय की आता झालेला तास तुम्हाला कसा वाटला तो थोडक्यात 2 शब्दांमध्ये कोणीतरी एकानेच सांगा. सगळ्यांनीच माईक चालू केले ना तर कुणालाच काय ऐकू येणार नाही. गुले असं एक नाव आहे, हँड रेज केलेलं आहे. गुले, तू फक्त एकटाच माईक चालू कर आणि सांग काय सांगतोय, बोल. सर चांगला झाला हा क्लास. ओके. अजून दुसरे कोणाचं काय म्हणणं आहे? युट्यूबला जाता सर्च करता की नाही, त्या सर्चमध्ये मी तुम्हाला लिहूनच देतो की आपलं चॅनलचं नाव हेच आहे आणि चॅनल मी ओपन करून पण तुम्हाला दाखवतो. चॅनलचं नाव माझ्याकडे इथं, ओके, इथं तुम्हाला मी ते नाव दाखवतो. चॅनलचं सिम्बॉल आहे ते पण तुम्हाला दाखवतो. यूट्यूबमध्ये जर जाऊन तुम्ही हा चॅनल सर्च केला, लिहून ठेवा हे नाव, काही अडचण नाही. हे नाव लिहून ठेवा, हा चॅनल पहा, तुम्हाला या चॅनलमध्ये सगळ्या गोष्टी सापडणार आहेत. ओके, इथं चॅनलचं नाव, ओके, इथं चॅनलचं नाव नाही, वरती आहे, सेटिंगमध्ये ते असू शकतं. ओके, चॅनलची नावं टाकलेलीच आहेत आपण. इथंही वरती ते नाव आहे, महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन. डॅशबोर्डमध्ये तुम्हाला जे दिसतंय तीही माहिती मी इथं दिलेली आहे. कंटेंटमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला जुने काही व्हिडिओज गुगल मीटचे पण सापडतील. यावर्षी 2-3 व्हिडिओज मी आत्तापर्यंत घेतलेले होते ते सापडतील, तेही पहा. चॅनलचं नाव, ठीक आहे. विद्यार्थ्यांचे आलेले प्रश्न तेही आपण इथं टाकलेले आहेत. कॉपीराईटला काहीच नाही आपल्याकडं. ओके, इथं तुम्हाला ते नाव दिसतंय, इथंही दिसतंय पहा ते नाव, महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन. तुम्हाला मी एकदा माझी स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला ते दिसतील. पुन्हा एकदा मला तुम्हाला एंटायर स्क्रीन शेअर करायचं आहे. पहा, आता मी तुम्हाला दाखवतोय.
दिसतंय का सगळ्यांना? आता तुमचा माईक बंद आहे त्यामुळे येस म्हणा. इकडंच कुठं त्या चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. पवार काहीतरी बोलायचं आहे. पवार, मी माईक चालू केलाय. पवारला फक्त बोलायला सांगितले, बाकीच्यांनी बोलू नका, माईक चालू करू नका. हा बोल पवार, काय म्हणतोय किंवा म्हणते मला. हा सर हा तास खूप चांगला झाला, खूप चांगल्या प्रकारे समजला आम्हाला. अच्छा, म्हणजे अशाच प्रकारचे तास यापुढे सुद्धा व्हावेत अशी नक्कीच इच्छा तुमची असणार आहे. माझ्या बाजूनं मी अशा तास घेण्याचा माझा प्रयत्न नक्कीच राहील. सर हा बोल. सर सर सगळ्यांचे माईक चालू झाले, कोणालाच बोलू देत नाही. थांबा. पुन्हा मी सगळ्यांचे माईक बंद केलेले आहेत. कोणीतरी एकानेच बोलायचं असं मी सांगितलंय. शिंदे हात वर केलेला आहे. आवाज येत नाही. गुले बरोबर आहे, कारण सगळ्यांनीच बोलले आवाज कसा येईल, तेव्हा आवाज येणारच नाही की. मग लिमकरनी पण मेसेज टाकलाय ओके म्हणून. बोरकडे, सोनम बोरकडे असं एक नाव लिहिलेलं आहे, त्यांना बोलायचे तर मला बोलायचं म्हणून त्यांनी मेसेज टाकलाय. सोनम बोरकडे बोल फक्त, बाकी कोणी बोलू नका. ओके सर. ओके. आवाज कट होतोय मध्येच. सर हा ओके सर. ओके, थँक्यू. हा वेलकम वेलकम सर. ठीक आहे, खूप छान. धन्यवाद. मला आवडलं. असे काही विद्यार्थ्यांचे मेसेजेस आहेत. ओके, आता आपण सध्या तरी आपण तास बंद करूयात, कारण तुम्हाला चॅनल समजला का? चॅनलमध्ये जाऊन एकदा पहा, व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. आता हाही व्हिडिओ मी लगेच चॅनलवर टाकणार आहे. तुम्ही गुगल मीटमध्ये आला होतात, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये बोललेलं समजणार आहे, दिसणार आहे. माने यांचा मेसेज आहे ओके म्हणून. आता मी मात्र गुगल मीट बंद करणार आहे. तर सगळ्यांनी पटापट गुगल मीट मधून सगळ्यांनी आउट व्हायचं आहे. गुगल मीट सगळ्यांनी लिव्ह करायचं. ठीक आहे. ज्यांना वैयक्तिक काही माहिती विचारायची आहे, प्रश्न विचारायचे आहेत, त्यांनी नंतर मेसेज टाका व्हॉट्सअपवरती, मी त्याचं उत्तर तिथं देतो. इथं सगळ्यांचीच उत्तर देणं शक्य होणार नाही. आपल्याला शिकवायचंय गुगल मीटमध्ये. शंका समाधान आपण बाकीच्या गोष्टींबद्दलचे करत बसणार नाही. प्रश्नांबद्दल आपण चर्चा करू, प्रश्नांबद्दल बोलू. कुणाला अजून जर शंका असेल तर इकडं व्हॉट्सअपवरती टाका. गुगल मीट लिव्ह करायची आहे. अजूनही काही विद्यार्थी तिथं थांबलेले आहेत. गुगल मीटमध्ये न थांबता आता गुगल मीटवरती ते लाल बटन दिसतंय बंद करण्याचं, ते बंद करण्याचं बटनाला क्लिक करा, म्हणजे तुम्ही गुगल मीटमधून बाहेर जाल. मी सगळ्यांना गुगल मीटमधून बाहेर काढू शकतो, परंतु उद्या तुम्हाला जॉईन होता येणार नाही. म्हणून आता सांगतोय, जर मी तुम्हाला गुगल मीटमधून बाहेर काढलं तर तुम्हाला उद्या जॉईन होता येत नाही. म्हणून आजच लगेच तुमचं तुम्ही गुगल मीट सोडायची आहे. आणखी तास इथून पुढचे सुद्धा होतील, तुम्हाला लिंक मिळत राहील, काळजी करू नका. माझ्याकडच्या त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इकडं तो ग्रुप आहे एक वरती, NMMS 2025-26 मुलानी सर असं त्याचं नाव आहे. अनेक विद्यार्थ्यांनी इकडं त्यांचे नंबर, मेसेजेस पाठवलेले आहेत आणि काही जण फोन पण करतात, पण आता सगळ्यांनाच उत्तर देणं शक्य नाही. हॅलो हॅलो हां हॅलो, बोला की. मी तुमचा आवाज बंद केला होता, माझा आवाज मात्र चालूच होता. मग तुमच्याच मोबाईलमधून तुम्ही आवाज चालू करण्याचं बटन दाबलंच नसेल मग, कारण ते पण एक बटन असतं तिथं आवाज चालू करण्याचं. जरा गुगल मीट कशी करतात ते जरा समजून घ्या दुसऱ्यांकडून. एकदा गुगल मीट स्वतः करा, त्याच्यामध्ये आवाज चालू बंद कसा करायचा ते पहा, म्हणजे पुढच्या तासाच्या वेळेला तशी अडचण येणार नाही. अजून सुद्धा काही विद्यार्थी थांबलेत. गुगल मीट लिव्ह करायचे आहे. शेवटी मी गुगल मीट बंद करणार आहे. जे विद्यार्थी यूट्यूबवरती तास त्यांनी पाहिला, त्यांनी नंतर हे सगळे प्रश्न लिहून घ्या, सोडवा. पुढच्या तासाला जॉईन होण्यासाठी आपली माहिती पाठवा, तुम्हाला ग्रुपमध्ये घेऊ आणि माहिती पाठवली जाईल, लिंक पाठवली जाईल, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. 100 विद्यार्थ्यांना इथून पुढे लिंक पाठवणार आहे, जास्त विद्यार्थ्यांना नाही.